मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी सर्वात मोठा कथित पीएपी घोटाळा मालाड पूर्वेमध्ये उघडकीस आल्याचा दावा केलाय। हा घोटाळा सुमारे 5,000 कोटी रुपयांचा असून सरकार आणि काही अधिकाऱ्यांनी बिल्डरांना मदत करून महसुलात मुंबई महापालिकेला शेकडो कोटींचा तोटा झालाय असा आरोप गायकवाड यांनी केलाय। विकास योजना रस्ता म्हणजे डीपी रोड म्हणून त्या ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेतला गेला। 11 मार्च 2024 रोजी उपमुख्य अभियंते रस्ते पश्चिम उपनगर यांनी यासाठी एक कंत्राटदाराची सुद्धा नियुक्ती केली आणि जवळपास 200 कोटी किमतीचा हा प्रकल्प कोणी रस्ता बांधायचं ठरलं होतं बिल्डराने, पण तो रस्ता बिल्डरने बांधते, कोण बांधते? बीएमसी। किती रुपये? जवळपास 200 किमतीचा प्रकल्प। यासाठी मुंबईच्या करदात्यांचा निधी त्यासाठी देण्यात आला। म्हणजे एका तऱ्हेने आपण बघितलं की बिल्डराचे पैसे वाचवले आणि मुंबईकरांसाठी जमा झालेला पैसा होता तो हा 200 कोटीचा रस्ता हा त्याला देण्याचं काम झालं।